गेल्या 2 दिवसांपासून कोकणात पावसाने अक्षरशः धुमशान घातलं आहे। सलग 2 दिवस मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान पुराच्या पाण्यातून गाडी नेण्याचं भलतंच धाडस करणाऱ्या तिघांना वाचवण्यात यश आलं आहे। मात्र या घटनेवरून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चिंता व्यक्त केली आहे। स्थानिक ग्रामस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर भेडशी येथील नदीत वाहून गेलेल्या या तिघांना वाचवण्यात यश आले आहे। तिघेही कणकवली येथील असून भेडशी येथे ते मित्राकडे आलेले होते। सुहास परब, प्रसाद क्षीरसागर आणि श्रीपती करण अशी यांची नावे। घरी परतत असताना पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना ते फसले आणि कार पाण्याबरोबर वाहून गेली। बोलेरो कार वाहत जात पुढे 100 मीटरवर झाडीमध्ये अडकली आणि त्यामुळेच दैव बलवत्तर म्हणून हे तिघे जण बचावले।